अशी एक शिवरात्री असते जी महिन्याला असते आणि ती जी शिवरात्री असते ती असते कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला। तर ही जी शिवरात्री आहे ही शिवरात्रीची पूजा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, मानसिक शांतीसाठी आणि जीवनात एक स्थिरता यावी यासाठी केली जाते। आणि ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे त्यांनी ही पूजा चांगला वर भेटावा यासाठीही करतात। आणि विवाहित ज्या महिला आहेत त्या वैवाहिक सुखासाठी, नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुरुषांचं जे मानसिक शांती असते आणि करिअरमध्ये जे त्यांना यश पाहिजे असतं त्या यशासाठीही हे व्रत केलं जातं। तर मग नेमकं ह्या शिवरात्रीच्या दिवशी हे व्रत का करतात, तर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे जे मिलन आहे ते या दिवशी झालं होतं। मिलनाचं प्रतीक म्हणून हा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी ही पूजा करणे एकदम शुभ असं मानलं जातं। ही पूजा केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि माणसाचे जे पाप आहेत पापांपासून मुक्ती होते, मोक्ष मिळतो, वैवाहिक जीवन जे आहे ते सुख समृद्धी होते आणि विवाहामध्ये ज्यांना अडचणी येतात, ज्यांचं लवकर जमत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना चांगला वर पाहिजे त्यांच्यासाठी, मानसिक शांतीसाठी आणि तुमच्या आयुष्याची नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। तुम्हीही शिवभक्त असाल आणि तुम्हालाही महादेवाची सेवा करायला आवडत असेल तर नक्की हे व्रत करा आणि नक्कीच ह्याचे फायदे तुम्हाला होतील। पूजा एकदम साधी सोपी आहे। उपवास करत असाल तर करू शकता, नाही केला तरी हरकत नाही। पूजेचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।